ओम साईराम माऊली. आज आपण निघलेलो आहे आपल्या नाश्त्यावरनं. आज आपला ब्लॉगचा 7वा दिवस आहे. आणखीन पदयात्रेचा पण 7वा दिवस आहे. आपण आता निघालेलो आहे. हे बघू शकतो, पालखी वगैरे पुढे गेलेली. आपली बाकीची पोरं मागं पण आहेत अजून. साईराम साईराम माऊली. आपल्या कान्या भाऊ आहे. यो पण अनवाणी झाले आता. यो पण अनवाणीच झाले. आणि बाकीचे बघा, यो रावल्या शुभ्या पाथी. यो गोट्या भाई आला आपला. गोट्या भाई आज आहे आपला. पॅक होऊन आलाय. चला आता तुम्हाला भेटू पुढे, कारण की थंडी लागते, हात नाही बाहेर काढू शकत. हे बघू शकता. पण मी काढलाय. तो तर मी पण काढलाय आता मोबाईल बघण्यासाठी. पण आता असं सूम पडलं का ना, असं वाटतं बोट चिपकली तर माझी. वापर इच्छा झाले बेकार. चला भेटू तुम्हाला पुढे. हे आपली बाकीचे पलटण आहे. जरा उन्हात आल्यावर भेटू, जरा गरमी आल्या वगैरे. थंडी वाजते काय. हे बघू शकता, आत्ताशी सूर्य आलेला आहे. हे बघा, अजून ऊन पण नाही कसलं, ते ऊन आलेलं नाही. थंडी वाजते. थंडी कशी वाजते? थंडी यांना गरम लागते. हे बघा शकता. काय बोललेलो मी तुम्हाला, मी नावच विसरतो याचं. नर्सरी इथं पण आहे. भरपूर ठिकाणी तुम्हाला असे भेटतील नर्सरी वगैरे. एक सेकंड, माझा ब्राईटनेस कमी आहे. हां, ब्राईटनेस कमी आहे. अरे एवढा अंधार कशाने दिसतं? हे काय घेत आहे? हे मला पण खायला पाहिजे. ए गद्दारी कर बे. काय घेत आहे शिव्या? काय येत वापा बघा कशा निघतात आहे. घ्या ना, काय पण काय पाहिजे ते घ्या. चिक्की. कोणता? काय लागायचं? किती घेतल्या चिक्क्या? ए चिक्की किती घेतल्या? ये ऑनियन, क्रीमी ऑनियन. हा, दोन दे. मला पण पाहिजे. किती पाहिजे तुला? काय पाहिजे? मला 2 क्रीमी ऑनियन. क्रीमी ऑनियन काय 2 इकडे. तुला पण कुणा काय मिळते? राहुले तुझ्याकडे नाही काय? दे पैसे. दे ना, पैसा नाही. पैसा नाही. क्रीमी ऑनियन घेतलेलं आहे. राहुल भाईकडनं ट्रीट आहे आपल्याला. हे आपले बाकीचे पलटण बसलेले आहे. साईराम साईराम साईराम. इथं शेकोटी करायची चालले. आजा धुरामुळे दिसणं पण झालाय. चला भेटू तुम्हाला पुढे. कुठे? पुढे रस्त्याला भेटायचं. पुढच्या टॉपला. यो नित्या पण क्रीमी ऑनियनच घेऊन आलाय रोहण्यासाठी. चला बाय बाय. ओम साईराम माऊली. आता आपण निघालेलो आहे नाश्त्याच्या स्पॉटवरून. आपल्या सोबत नाही का भाऊ आहे. समोर अजय भाई आहे, त्याच्या पुढं रोहन भाई. आणि तुम्ही हे बघू शकता क्षेत्रानं कसं दिसतं आहे. इकडं पूर्ण हिरवगार. समोर रोड तर एक नंबर आहे. आजूबाजूला सगळी झाडं वगैरे, मधनं रस्ता चाललाय. मस्त वाटतंय. इकडं पण बघू शकता सगळं झाड आहे ते. आणखीन आता आपण निघलेलो आहे. आपल्या इथनं जो दुपारचा स्टे आहे तो 11 किलोमीटर आहे काहीतरी. 11 जाणार ना त्या 11 किलोमीटर आहे. आता इथनं आपण तर निघलेलो आहे. पालखी गेलेली आहे पुढं. आता पालखीला पकडू. पालखी घ्यायची. भेटू, बघू भेटली तर घेईन.
नाहीतर आपण साईबाबाच्या मंदिरात जातो येणारच. चला आता भेटतो तुम्हाला पुढे. हे बघा वावरातनी पाणी अशी सोडतात, जी शेत वगैरे करणारे असतात ना त्यांना माहिती आहे. त्याला पाट म्हणतात. पाटातनं पूर्ण पाणी सोडतात, पूर्ण शेताला पाणी जातं. असं पाणी सोडतात. हे बघा आपली पलटण गेली पुढं. आणि हा रोड आहे ना एक नंबर रोड आहे. रोड म्हणजे बघण्यासारखा रोड आहे. पूर्ण असं स्ट्रेट टू स्ट्रेट जातोय. आजूबाजूला झाडं दोन्ही साईडला. आणखीन मधनं रोड आहे. हे बघा पाहू शकता कसं मस्त वाटतंय बघा. तिथनं पाणी निघतंय. झूम 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 करून दाखवतो. इथून पाणी निघतं, इकडनं असं येते आणि इकडनं असं तिकडं जाते. तिकडं जाऊन शेतातनी जाते पूर्ण असं. आता बघा हे केलं का नाही, हे मधनं जे दिसते ना हे ह्याच्यातनं परत ना आता समजा हे मध्ये इथं बंद केलं आहे. इथनं खोलणार, सरळ पाणी पूर्ण त्या लाईनीपर्यंत जाणार. पूर्ण शेत भिजलं की मग दुसरी लाईन खोलणार, मग तिसरी लाईन खोलणार, मग चौथी लाईन खोलणार. असं खोलत पूर्ण वावराला पाणी देतात. हे ते गावची टेक्निक आहे. आणि आपले पलटण सगळे बसलेले इथं. आणि रोड तर एक नंबर आहे, बघण्यासारखं आहे. हे आपलं पलटण बसले. हे डॉगेश महाराज. हे डॉगेश महाराज आहे. हे सगळे पलटण बसले इथं. पाय ना अजिबात नाही. ओम साईराम मित्रांनो, आता आपण निघलेलो आहे. आपण थोड्या वेळासाठी बसलो, 10-15 मिनटं बसलो होतो. आता आपण निघलेलो आहे. आता बघू शकता ही पलटण आपल्या पुढे गेलेले. मी थोडं ब्लॉग एडिट करत होतो तेवढ्यात ही पुढे निघून गेलेले. हे बघू शकता आसपासचा नजारा पण भारी आहे. आणि जिकडे नजर जाईल तिकडं सगळं हिरवंगारच आहे. हे पण बघू शकता रस्ता पण जिकडं नजर जाईल तिकडे हिरवंगारच सगळं दिसतंय. हे आपल्या पालखीचे काही असे सदस्य आपले बसलेले आहेत. साईराम बसले आहेत आपले थोडेफार आराम करायसाठी. जसं आपण मागे बसलो तसं हे इथं बसलेलं आहे. आता बघू आपलं जो इथला स्टे आहे, दुपारचा लंचचा जो स्टे आहे तो 3 किलोमीटर आहे. 3 किलोमीटर आहे. बघू आता 3 किलोमीटर जाऊ आणि तुम्हाला आता डायरेक्ट भेटू तुम्हाला आता डायरेक्ट आपल्या दुपारच्या स्टेला. कारण की जाऊन आंघोळ वगैरे करायचे. तशी जर सकाळी आंघोळ केलेली आहे, पण काही पालखींचे काय नियम असतात. त्या पालखीचा पण नियम आहे, मंदिरात जायच्या आधी पण आंघोळ करावे लागते. सकाळी केले असेल तरी. ते आपले बसलेले आहेत साईराम. जी ब्लॉग थँक्यू. सबस्क्राईब करतो बोलते ते तुझ्या चॅनलचं नाव विचारत होतं. आपलेच साईराम आहे, आपल्याच पालखीतले आहेत. चला आता भेटू तुम्हाला डायरेक्ट पालखीला. आपल्या सॉरी चला आता भेटू आपण दुपारच्या स्टेला. आपल्या भेटू पुढे. साईराम आपले जो दुपारचा स्टे आहे तो आता आलेला आहे. हे बघू शकता हे मंदिर आहे. हा मंदिरात आपला दुपारचा स्टे आहे. आता जायचं, गरम जाम होते, खूप घामानं घुम झालं. आता जाऊन आंघोळ वगैरे डबल एकदा आंघोळ करायची, जेवायचं वगैरे आणि डायरेक्ट शिर्डी मंदिरात. डायरेक्ट साईबाबा दाखवू तर शकत नाही मंदिरात काय, कारण की मंदिरात फोन अलाउड नाही. हे बघू शकता विहीर आहे छोटीशी. इकडनं पाणी येतं या पाईपमधनं फाटलेलं. जास्त नाही दाखवत, नाही तर मोबाईल पडेल खाली. चला आता भेटू पुढे तुम्हाला.
पोचलेलो आहे शिर्डीमध्ये. आपला सक्षम भाऊचा आज जो दुपारच्या स्टेला आपण थांबलेलो त्याचे चार्जर चोरीला गेलेलं आहे ॲपलचा 13चा ना 13 प्रोचा चार्जर चोरीला गेलेला आहे. सक्षम भाऊला किती चार्जर आहे 3,500चा फटका पडलेला आहे. तसे तर पालखीवाले बोलत होते आम्ही देतो, पण नको बिनकामाचं कशावर दुसऱ्यांचे पैसे घेण्याचं. कारण की आता कोणी घेतलं तो आपल्याला पण नाही माहिती, कारण की आपली पण माणसं होती दुसऱ्या पालखी 5 पालख्या होत्या, दुसऱ्या पालखीचे पण माणसं आलते तिथं. आम्ही म्हणजे चार्जिंगला लावलेला आहे मोबाईल. सक्षम भाऊनं मोबाईल चार्जिंगला लावलेला, मोबाईल ठेवला आणि चार्जर घेऊन गेलाय. एखाद्या वेळेस मोबाईल घेऊन जातो माणूस, बाईनं मोबाईल ठेवला आणि चार्जर घेऊन गेलाय. कारण की मोबाईल ट्रॅक होतो, मोबाईल घेऊन गेला तर ट्रॅक झाला असता आपला. आपण आता शिर्डीमध्ये पोहोचलेलो आहे. अजून साईबाबाचं मंदिर जे आहे इथून 1.5 किलोमीटर 6 किलोमीटर असेल. हे आपण सिनरी बघू शकता इथले, लय भारी मस्त नजारा आहे. हे बघा इकडं आता वरती काय ते ट्राय तर करतो दाखवण्याचं, दिसत नाही ते भिंतीच्या पलीकडचं दिसत नाही. त्याला दाखवलं असतं बघू आता पुढे जाऊन जरी काय असं दाखवण्यासारखं असेल तर दाखवतो. पण एक गोष्ट ही आहे की आपण तुम्हाला साईबाबाच्या मंदिरात आत्मदर्शन नाही करू शकत, कारण की आतमध्ये फोन अलाउड नाही, फोन जमा होतात. आता बघू पुढे काय आहे ते आपली पलटण आहे पुढं. चला आता भेटू. बाकीची इकडं गँग आहे, पालखी वगैरे सगळी मागे. झूम करून झालं तर दाखवतो तुम्हाला. हां दिसते हलकी दिसते. तिथं पालखी आहे गाडीच्या पुढं, सॉरी गाडीच्या मागे आहे पालखी. चला आता भेटू तुम्हाला पुढे. हे बघा हे आपलं साईबाबाचं मंदिर आहे, बाहेरून दाखवू शकतो, आतून अलाउड नाही. हे बघा पूर्ण बाजार आहे, मार्केट आहे रे. फायनली आम्ही शिर्डीत पोहोचलो. टायर पंक्चर होता, आता सही होते. आणि यो आपली पलटण चालली आहे. ही इकडं माझं दिसलंय. आपण भेटू पुढे. आता जरा सामान खरेदी करू दे.